मनोरंजनाचं विश्व हे झगमगाटाचं असलं तरी देखील त्याच्या पाठीमागे काही अंधाऱ्या गोष्टी देखील असतात. कलाकार हे जीव ओतून काम करत असतात, मात्र त्यांचं मानधन जेव्हा महिने नव्हे वर्षानुवर्षे मिळत नाही त्यावेळेस निश्चितच केवळ पैशाचा प्रश्न उरत नाही, तर तिथे सन्मानाचा देखील प्रश्न येतो. अशाच पद्धतीने कुठेतरी सन्मान दुखावला गेला आणि म्हणूनच जे अभिनेते शंतनू गंगणे आहेत ते समोर आले आणि त्यांनी या इंडस्ट्रीमधलं एक वास्तव आपल्यासमोर आणलेलं आहे. नक्की काय प्रकार घडला आहे आपल्यासोबत आणि हा सगळा प्रकार समोर का आणला आहे? मी 2 सिनेमे केले होते 2023 आणि 22मध्ये ते रिलीज झाले. मित्रांसोबतच केले होते आणि तेव्हा असं होतं की कमी बजेटमध्ये करायचं आहे म्हणून माझं मानधन बहुरूपी या कंपनीचं शेअर म्हणून ठेवलं गेलं होतं. ते तेव्हा झालं नाही. आपण मैत्रीतच करतोय म्हणून ते मी सोडून दिलं होतं की चला ठीक आहे, आज नाही उद्या मिळेल. पार्शली त्याचे राईट्स विकले गेले होते, त्यामुळं मी तोपर्यंत त्याच्याबद्दल काही बोलत नव्हतो. फक्त विचारत होतो की कितपत झालं आहे, काय झालं आहे. तर त्याची काही पूर्ण माहिती मला तशी काही मिळत नव्हती, पण तरी ठीक होतं की मित्र होते, मी समजू शकलो होतो तेव्हा. त्याच्यानंतर मी आई तुळजाभवानी ही मालिका केली. त्याला मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून जॉईन झालो. मी मूळचा तुळजापूरचा आहे, तर तुळजाभवानी संदर्भातली सगळी माहिती देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून मी त्या शोसाठी माझे काही मित्रमंडळी याच्यातले तज्ज्ञ त्यांना सगळ्यांना करून तो शो सेट करून दिला. पण तेव्हा पण असं झालं की तेव्हा पण खूप गोष्टी माझ्यापासून लपवल्या जाऊ लागल्या. मी ज्या व्यक्तींना कामाच्या कमिटमेंट दिले होते की तुमचं हे काम झाल्यानंतर मी तुम्हाला पैसे मिळवून देतो किंवा तुमची फीज कंप्लीट होऊन जाईल हे झाल्यानंतर, चॅनलकडून पैसे आल्यानंतर पण त्यांचे पैसे दिले जात नव्हते आणि अशावेळी मी खोटा ठरत होतो. सो मला ते एका मोमेंटला चुकीचं वाटायला लागलं. म्हणून मी म्हटलं की असं काम करण्यात काही अर्थ नाही आहे, म्हणून ते मी सोडलं. त्याच्यानंतर पण 2-3 महिने मी पैसे मागितले नाहीत किंवा काही नाही. मी साधारणपणे जानेवारीमध्ये त्यांना या संदर्भात विचारणा केली की आता 2 महिने झाले मी काम सोडून, तर काय आहे हे पैसे कधी देणार आहात. त्याप्रमाणे रीतसर इनव्हॉइस पाठवलं आणि तेव्हापासून चुकीचंच झालं आहे, घोळच आहेत. GSTचे प्रॉब्लेम आहेत, TDSचे प्रॉब्लेम आहेत, हे करायला पाहिजे. मग एका मोमेंटला मला सांगितलं गेलं की सगळा हिशोब परत तपासला पाहिजे. म्हटलं अर्थातच तपासूया. मी त्यालाही तयार झालो. तर असं सांगितल्यानंतर पण मीटिंग अरेंज करण्यासाठी म्हणून 1.5 महिना झाला आता. मी त्याच्याबद्दल पण विचारत गेलो की कधी भेटूया, मी तयार आहे. ऑनलाईन भेटायचं आहे का, जेणेकरून जे लोक जिथं असतील तिथे 1 तास आपण काढूच शकतो. त्याच्यासाठी मी दर्शवलं की बाबा ठीक आहे, प्रत्यक्ष भेटायला पण मी तयार होतो की कारण मी काही चुकीचं किंवा चोरी केलेली नाही, त्यामुळे मला अडचण नव्हती परत जाऊन भेटून त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करायला. तेव्हा पण मला प्रत्येक वेळी कळवतो, विचारतो, ह्या प्रकारचीच उत्तरे दिली गेली. आणि एका मोमेंटला असं झालं की जी मित्रमंडळी मी मित्र म्हणून यांच्यासोबत कामाला लागलो, एका प्रोजेक्टचे पैसे नाहीत मिळाले तरी दुसरा केला, दुसऱ्याचे मिळाले नाहीत तरी तिसरा केला. एवढं करून पण असं वाटत नाही की किमान चल एका प्रोजेक्टचे तरी आपण याला पैसे देऊया, 2चे नाहीत दिले तरी. तर तीही माणुसकी माझ्या मित्रांनी दाखवली नाही, याचं सगळ्यात दुःख आणि त्याचं सगळ्यात वाईट वाटलं. साधारणतः किती रुपये आता तुमचे गुंतलेले आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे आता तुम्ही पोस्ट केल्यानंतर अनेक जण तुम्हाला जॉईन झाले त्या पोस्टला, एकूण तुमचे पैसे किती थकलेले आहेत आणि ह्या बाकीच्यांचे किती थकलेले आहेत? माझे या तिन्ही प्रोजेक्टचे मिळून साधारण 9 लाख रुपये आहेत. त्याचं प्रॉपर इनव्हॉइस मी त्या व्यक्तींना मी पाठवलेलं आहे. आणि जेव्हा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलं की जसे माझे पैसे अडकलेत निर्मात्यांकडे तसे अनेकांचे अडकलेत, मला कल्पना आहे त्याची. तर माझी इच्छा आहे की सर्वांनी एकत्र मिळून हे करूया. कारण हे याच्या आधी छोट्या छोट्या प्रमाणात झालं. काहींना यश मिळालं, काहींना यश नाही मिळालं. त्यांनी ते पैसे सोडून दिले. प्रत्येकाला भीती होती की आज मी एखाद्याबद्दल वाद घातला आणि त्याचं नाव कुठे आणलं किंवा काही केलं तर मला आयुष्यामध्ये पुढे भविष्यात माझं करिअर धोक्यात आहे, मला काम मिळणार नाही. मग त्या भीतीपोटी लोकांनी पैसे सोडूनही दिले. पण मला असं झालं की अशा लाचारीमध्ये काम करू नये आपण. म्हणून एका मोमेंटला ठरवलं 2025 हे माझं करिअरचं शेवटचं वर्ष ठरलं तरी चालेल, पण हे जी वाईट प्रथा सुरू झाली आहे ती बंद करूया. आणि जे पैसे आहेत साधारणतः हे कोणत्या प्रोडक्शनच्या हाऊसचे आहेत आणि हे बाकीचे जी लोक आहेत त्यांचे कुठले पैसे आहेत, कुणाकुणाकडे आहेत, म्हणजे एकूणच इंडस्ट्रीमध्ये हा सगळा प्रकार आहे?
माझे बहुरूपी प्रोडक्शनकडे पैसे आहेत. मकरंद माने आणि शशांक शेंडे त्याचे निर्माते आहेत. आणि मी ज्या आव्हानाला माझ्या प्रतिसाद मिळाल्या गुगल फॉर्ममधून एक्सेल शीट तयार झाली आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 60-62 लोकांचे रिप्लाय मला आत्तापर्यंत आलेत. त्यांनी रीतसर निर्माता, कुठला प्रोजेक्ट, त्यांनी काय काम केलं आणि किती दिवसांपासून किती पैसे अडकलेत असं सगळं नमूद केलेलं आहे. तर या 60-62 लोकांची जी रक्कम आहे ती टू बी प्रिसाईज आत्ताच्या आकड्यानुसार 57 लाख रुपये आहे. आणि काही लोकांनी माझ्याशी मेसेजवर बोलून, कॉलवर बोलून सांगितलं आहे की या प्रोजेक्टचे पैसे आहेत, पण त्यांनी अजून फॉर्म भरले नाही आहेत. त्यांना असं वाटते की 6 महिन्यापासून त्यांना आज करू, उद्या करू, परवा करू असं चाललेलं आहे ढकलणं. तर अजून त्यांना 2-4 दिवसांचा वेळ हवा आहे. मी म्हटलं अर्थात घ्या, 2-3 दिवसांनी. माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब आहेत, त्यांची वेळ मिळाली की मी हा सगळा डेटा आहे त्यांच्यासमोर ठेवेन. आजपर्यंत त्यांच्यापर्यंत हा डेटा गेलेला नाही आहे निश्चितच. जेव्हा त्यांना हे सगळं प्रकरण कळेल, मला खात्री आहे की ते ह्याचा सोक्षमोक्ष लावतील आणि जे कोणी याच्यामध्ये डिफॉल्टर आहेत त्यांना उत्तम धडा शिकवतील. तुम्ही जर याच्यामध्ये न्याय मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल, की ह्या इंडस्ट्रीमधल्या या प्रकारावर पायबंद आणण्यासाठी पुढे काय पाऊल उचलणार? सगळ्यात पहिल्यांदा तर मला 100% खात्री आहे की हे प्रकरण मी जेव्हा शेलार साहेबांसमोर नेईन, डेफिनेटली याच्यावर कारवाई होईल, सगळ्यांचे पैसे मिळतील. त्याच्यानंतरचा मुद्दा मी अजून विचार केला नाही आहे. डोक्यात ठेवलं आहे काय काय करता येईल. मी अनेक लोकांशी बोललो आहे, अनेक संघटनांनी मला सपोर्ट दर्शवला आहे, अनेक ज्येष्ठ कलाकारांनी मला संपर्क साधला आहे, वेगवेगळे मार्ग सुचवले आहेत आणि त्यांनी मला सपोर्ट केला आहे. ते म्हणे की काय काय पर्याय आहेत आपण त्याच्यावर बोलूया. पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट एकत्रितरित्या रेकॉर्डवर येण्यासाठी म्हणून आणि योग्य व्यक्तीपर्यंत तो आवाज जावा म्हणून मी हे उचलते. पहिल्यांदा शेलार साहेबांपर्यंत, शेलार साहेब त्याच्यावर मार्ग काढतील आणि त्याप्रमाणे गोष्टी पुढच्या घडतील. तर आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने कोणाचंही मानधन असेल, आता कलाकार मंडळी तर वर्षानुवर्ष ही सगळी तपश्चर्या करत असतात आणि त्यानंतर जेव्हा तो कस लावतात, त्यासाठीचा वेळ देतात, तेव्हा त्यांचं मानधन जेव्हा बुडवलं जातं तेव्हा जसा मी उल्लेख केला की केवळ पैसे नाही तर सन्मान दुखावला जातो. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये जर असा सगळा प्रकार असेल तर कुठेतरी तो समोर येऊन प्रत्येक घटकाला तो न्याय मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळेच अभिनेते शंतनू गंगणे हे पुढे आलेले आहेत. आता त्यांना न्याय मिळतोय का हे पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.